श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाणाऱ्या पायी ज्योत यात्रेचे ठाण्यात उत्साहात स्वागत. शिवसेनेचे सचिन भोसले यांच्या वतीने ज्योत दर्शन सोहळा व महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन. श्री क्षेत्र नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्यानिमित्त शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा मुंबादेवी ठाणे ते श्री क्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी या पायी ज्योत यात्रेचे खोपट येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी शिवसेनेचे सचिन भोसले यांच्या वतीने ज्योत दर्शन सोहळा व या ठिकाणी उपस्थित पायी यात्रेकरू व नागरिकांना महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता. यंदा या ज्योत यात्रेचे 22वे वर्ष आहे. सदर कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, आशुतोष नरेश म्हस्के, अपूर्वा नरेश म्हस्के, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, शैलेश देशमुख, कैलास राख, कार्यक्रमाचे आयोजक सचिन भोसले आदींसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
शहरात पत्नी व 2 मुलांची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपी गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे शहरकडून जेरबंद. दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सौ भावना अमित बागडी वय 24 वर्ष, कुमार अंकुश अमित बागडी वय 8 वर्ष व कुमारी खुशी अमित बागडी वय 6 वर्ष या मयत महिलेचा पती अमित धर्मवीर बागडी हा कासरवडली गाव येथे शिंगेचाळ येथे राहत असणाऱ्या आपल्या बायकोचा आणि 2 मुलांचा निर्घृणपणे खून करून पसार झाला होता. त्याबाबत कासरवडली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 418/2023 भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याने गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर श्री पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील व गुन्हे शोध 1 गुन्हे श्री सोनावणे निलेश सोनावणे यांनी गुन्हे शाखेतील घटक 5 वागळे खंडणी विरोधी पथक, मालमत्ता कक्ष, मध्यवर्ती कक्ष यांचे कडील 8 पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचे शोधकामी रवाना केली होती. सदर तपास पथकांनी विविध ठिकाणचे CCTV फुटेज पडताळून तांत्रिक तपास करून आरोपीचा मागोवा घेऊन तपास केला असता सदर आरोपी हरियाणा राज्य येथे पळून गेल्याची शक्यता वर्तवल्याने गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके यांनी सदर ठिकाणी सपोनिरी अविनाश महाजन व तुषार माने यांची वेगवेगळी 2 पथके तयार करून तात्काळ रवाना केली होती. गेलेल्या तपास पथकांनी आरोपीचा जिल्हा हिसार राज्य हरियाणा येथे कौशल्यपूर्ण शोध घेत असताना आरोपी अमित धर्मवीर बागडी यास हिसार राज्य हरियाणा येथून शिताफीने चौकशी कामी ताब्यात घेतले आणि ठाणे येथे घेऊन आले. त्याच्याकडे चौकशी केली असता आपली बायका 2 मुलांना घेऊन आपल्या भावासोबत ठाणे येथे पळून आली होती. याचा राग त्याच्या डोक्यात होता आणि त्यासाठीच तो ठाण्यात आला आणि तिथे राहून सकाळी उठून त्याने बायकोबरोबर वाद घातला. त्यात चिडून त्याने बाजूलाच असलेल्या बॅटने आपल्या बायकोचा आणि 2 मुलांचा खून केला. त्याला आपल्या भावालाही मारायचे होते पण ते त्याला जमले नाही आणि तो तिथून पसार झाला. या आरोपीला दारूचे व्यसन असून तो बिल्डिंग बांधकामामध्ये बिगारीचे काम करत होता. सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे, पोलीस सह आयुक्त श्री दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर श्री पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे श्री निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक 5 ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सुनील अहिरे, पोलीस हवालदार रोहिदास रावते, सुनील निकम, जगदीश न्हावळदे, माधव वाघचौरे, सुनील रावते, पोलीस नाईक तेजस ठाणेकर, उत्तम शेळके, पोलीस शिपाई यश यादव या पथकाने तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, योगेश आव्हाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, भूषण कापडनीस या पथकाने केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयामधील कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21/12/23 रोजी एक 3 खून झाल्याचं समोर आलं होतं. त्याच्यामध्ये 24 वर्षाची महिला, त्याची 2 मुलं, 8 वर्षाचा एक मुलगा आणि 8 वर्षाची एक मुलगी असे तिघांचा खून झालेल्याचं समोर आलं होतं. त्या अनुषंगानं कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP उगले सर अतिशय संवेदनशील हा जो मर्डर झालेले होते या अनुषंगानं सूचना देण्यात आलेल्या होत्या की तात्काळ यामध्ये आरोपी अरेस्ट होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या वतीनं आपण 8 पोलीस पथकं आपण तयार करण्यात आली होती. याच्यामध्ये ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही सगळं पथक स्थापन करण्यात आली होती. याच्यामध्ये युनिट 5 चे सिनियर PI विकास घोडके आणि त्यांची पूर्ण टीम, खंडणी विरोधी पथक, सेंट्रल युनिट आणि प्रॉपर्टी सेल अशा सगळ्यांचे मिळून आपण टीम तयार केल्या होत्या. याच्यामध्ये जे काही मर्डर केला होता त्यानंतर आरोपी पलायन झाला होता आणि त्या अनुषंगानं काही CCTV फुटेज असेल, तांत्रिक तपास असेल, टेक्निकल तपास असेल या अनुषंगानं तपास करण्यात आला
आणि जी काय माहिती मिळाली होती की सदरचा आरोपी हा बाहेरच्या राज्यामध्ये पसार झालेला आहे, त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर आपल्या 2 टीम हरियाणा राज्यामध्ये त्याचं मूळ गाव आहे आरोपीचं, त्या ठिकाणी आपण रवाना केल्या होत्या. आणि आपण टेक्निकल ज्या काही टीम आपलं प्रोव्हाइड करत होता असिस्टन्स, त्या अनुषंगानं हा आरोपी काल 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी हिसार रेल्वे स्थानक आहे हरियाणामध्ये, त्या ठिकाणी तो आपण त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा तपास या टीमनं केलेला आहे. या टीममध्ये अधिकारी एपीआय भूषण शिंदे, एपीआय पल्लवी ढगे, एपीआय अविनाश महाजन, पीएसआय तुषार माने, पीएसआय सुनील आहिरे, पीएसआय एपीआय सुनील तारमाळे, एपीआय भूषण कापडणीस आणि त्यांच्या पूर्ण टीम यांनी हे तपास अतिशय उत्कृष्ट करून 48 तासामध्ये आपण त्याला जेरबंद करू शकलो. तर अतिशय संवेदनशील ट्रिपल मर्डर हा तपास होता आणि याच्यामध्ये आपण त्याला आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आपण इंट्रोगेशन मध्ये असं समोर आलं की त्याचं लग्न झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर त्याची पत्नी आहे ती त्याच्यापासून पळून गेली होती आणि त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये राग होता आणि हा काही महिन्याभरापूर्वी हा ठाण्यामध्ये आलेला होता आणि हा यांच्यासोबत राहत होता. आणि ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशीही त्यांचं काही वैयक्तिक भांडण झालं. त्या ठिकाणी त्यांनी ते प्री प्लॅन्ड असल्यामुळे त्या ठिकाणी त्यानं जी बॅट होती त्यानं त्या पत्नीच्या डोक्यामध्ये मारून प्रचंड असा चेहऱ्यावरती त्याचा मारा करून त्याचं मर्डर केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 2 मुलं सुद्धा त्यांची होती, त्यांनाही त्या बॅटनं मारून त्या तिघांचा मर्डर केलेला आहे. तर तपास अजून चालू आहे. आणखीन काही घटना त्याच्यामध्ये रिव्हील होतील, त्या अनुषंगाने आपण तपास करणार आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग चार्जशीट करून आपण त्याला कन्व्हिक्शन कशा पद्धतीने होईल आपण त्या पद्धतीने तपास करणार. श्रीमा विद्यालय आयोजित आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा संपन्न. श्रीमा ट्रस्ट संचालित श्रीमा विद्यालय ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे पश्चिम या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 19व्या आंतरशालेय लोककला नृत्य स्पर्धेत पवार पब्लिक स्कूल भांडूपने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीमा हॉल, सिद्धिविनायक मंदिर, श्रीमा विद्यालयासमोर, पातलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे ही स्पर्धा संपन्न झाली. विविध 11 शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. 175 विद्यार्थ्यांनी दर्शवलेल्या लोककलेचा नेत्रदीपक नृत्याविष्कार उत्कृष्टपणे सादर केला गेला. या नृत्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी बाहेरील लोककला नृत्य तज्ज्ञ परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. ग्रामीण व शहरी लोककलांची संकल्पना बालमनात रुजावी आणि लोककलांचा मौल्यवान सांस्कृतिक ठेवा महाराष्ट्रात चिरकाल जपून ठेवावा या सदहेतूने या आंतरशालेय लोककला नृत्य स्पर्धेचे वर्षानुवर्षे आयोजन केले जात आहे. द्वितीय क्रमांक NKT स्कूल खारघर, तृतीय क्रमांक श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यम, प्रोत्साहनार्थ 2 शाळा, 1 श्रीरंग विद्यालय मराठी माध्यम आणि 2 डॉन बॉस्को उत्कृष्ट कोरिओग्राफर, 1 श्रीमा विद्यालय आणि 2 पवार पब्लिक स्कूल, 3 NKT इंग्रजी माध्यम. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना श्रीमा ट्रस्टचे चेअरमन श्री गोपाल सर यांच्या शुभहस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. ठाण्यामध्ये झेब्रा क्रॉसिंग नव्या रंगात. रस्ता क्रॉस करण्यासाठी वाटसरूच्या मदतीसाठी महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशा ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगची आखणी केलेली असते. त्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पांढरा काळा रंग वापरून पट्ट्या मारण्यात येतात. मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यास सुरुवात केली आहे. आधी पांढरा काळा अशा स्वरूपात असलेला रंग आता पांढरा लाल अशा स्वरूपात दिसू लागला आहे. त्यामुळे वाहन चालक काहीसे सतर्क झाल्याचे दिसत आहे. त्यातही 3 हातनाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा वाहतूक पोलीस करत असून बदल प्रायोगिक तत्वावर असला तरी तो शहरातील इतर ठिकाणीही करण्याचा पोलिसांचा मानस आहे.
फक्त ठाण्यातच नव्हे तर सर्वत्र सिग्नलच्या ठिकाणी महत्त्वाच्या गर्दीच्या रस्त्यांच्या रस्ता क्रॉस करण्यासाठी पांढऱ्या काळ्या स्वरूपात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारलेले सर्वत्र दिसतात. बहुतांशी ठिकाणी आजही ते कायम ठेवण्यात आले आहेत, परंतु ठाणे शहरातील 3 हातनाका परिसरात महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंगचे रंग बदललेला आहे. तिथे आता पांढऱ्या आणि लाल रंगात झेब्रा क्रॉसिंग दिसू लागले आहेत. आता ते पटकन नजरेला येऊ लागले आहेत. तसेच वाहन चालक देखील यावरून जाताना सावधताने बाळगत आहेत.